जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा आज सराटीमध्ये मुक्काम येणार आहे आणि उद्या अकलूजमध्ये पालखी दाखल. परंतु या अकलूजमध्ये येण्याच्या पहिल्याच पार्श्वभूमी आदल्या दिवशी अकलूजमध्ये येथे अन्नदान केलं जातं आणि हे अन्नदानामध्ये विशेषतः भाकरी, पिठलं आणि ठेचा हे केलं जातं आणि याच्या वाटपासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होतो. शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजच्या वतीने याचं अन्नदानाचं आयोजन करण्यात येतं आणि हे मोहिते पाटील घराण्याच्या वतीने या अन्नदानाचं आयोजन गेले मागील 12 वर्षापासून करण्यात येतं. याच दिवशी आपण त्याच्याशी बोलणार आहोत. काय आहे संकल्पना, काय सांगाल तुमच्या वतीने इथे मोठ्या प्रमाणात अन्नदान केलं जातं, काय संकल्पना किती वर्षापासून चालू आहे? आज आपण 12 वर्ष झालं. दरवर्षी आपण 3 जागेला शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आपण भाकरी, ठेचा आणि लोणचं जे आपलं जे सात्विक जेवण ते आपण 12 वर्ष झालं आपण दरवर्षी येऊन आपण त्याचं वाटप करतो. याचं नियोजन कशा प्रकारे असतं? भाकरी कुठून बेसन किती असतं? सगळे आपले विद्यार्थी असतात ते आपल्याला या ह्याच्यात जोडतात आणि आपण स्वतः बनवतो. सगळे जेवढे शाळेचे आहेत विद्यार्थी असू द्या, शिक्षक असू द्या, आम्ही सुद्धा स्वतः घरी काय लागलं तरी बनवून सगळेजण ह्याच्या मागं सहभाग दाखवतात आणि ह्याचं आपण नियोजन करतो. आपण पालखी येण्याच्या पूर्वसंध्येलाच हा अन्नदानाचा मोठा कार्यक्रम आयोजित करतो. काय भावना असतात त्याच्यामध्ये? भावना म्हणजे आज जर बघितलं तर आज सराटीमध्ये च्या पुढं पुलाच्या पुढे पूर्ण आज पालखी थांबती आणि दुसऱ्या दिवशी ते तिथं राहायची सोय वगैरे होत नसल्यामुळे काय की इथं आपलं अकलूज गाव ही खूप मोठं आहे. त्यामुळे सगळे वारकरी जे असतात ते आधीच पालखी यायच्या आदल्या दिवशी काय जण येऊन आपल्या अकलूजमध्ये आपल्या स्थानापन्न होतात. तर तेव्हा आपण कोणाला उपाशी राहायला नको, कोणाला जेवण सगळ्यांना चांगलं सात्विक भेटावं हेच मागचं आपलं उद्देश असतं. ते सगळ्यांना पोटभर सगळ्यांना चांगलं भेटावं आणि आमचं पण काय तर सहकार्य त्याला देवाच्या कामाला लागावं. अकलूज ह्या गाव शहराचं नाव मोठं आहे, आपल्या घराण्याचं देखील नाव मोठं आहे. एकंदरीत ही परंपरा कधीपासून आणि कोणी सुरू केली तुमच्या गावात? आज 12 वर्ष झालं. आज 12 वर्ष जसं मी तुम्हाला आधी सांगितलं 12 वर्ष झाले. पण आदरणीय बाळादादांनी हे जी सुरुवात केलेली आधी तिथून परत आदरणीय अण्णासाहेब त्यांनी आणि त्यानंतर आता मी पण माझा थोडाफार सहभाग दाखवतो. काय वाटतं, तुम्ही एक युवा आहात आणि वारकऱ्यांची सेवा करताना काय वाटतं? चांगलं वाटतं. आज जर तुम्ही बघितलं तर आजचा दिवस आणि उद्या जर बघितलं तर सगळे वारकरी आपल्या इथे येऊन राहतात. तर विठोबा स्वतःच येऊन इथं 2 दिवस राहून गेल्यासारखा आम्हाला आनंद होतो आणि सगळेजण आहेत त्यांच्या आनंदात आम्हालाही आनंद होतो. गाव भरल्यासारखं वाटतं. गाव सगळं एकत्र येतं आणि त्यांच्या सेवेसाठी आपण सगळेच जण एकजूट राहतो. तर त्यामुळे त्याचा आनंद खूप जास्त आहे. आणि जर बघितलं तर रोज आपल्याला काय ना काय तर कामं असतात, वेगळ्या गोष्टी असतात. गाव कोणत्या तर वेगळ्या प्रकाराने चालत असतो. पण जेव्हा हे जर 2 दिवस असतात, 1-1.5 दिवस पकडायला लागेल तर हे 1.5 दिवस सगळं गाव सोबत येऊन आहे ना सगळे एकाच मेकाला हात पकडून सगळ्यांच्या सेवेला जुटतात. तर ह्याचा आनंद आम्हाला जास्त आहे आणि त्याच्यासाठी अजून कितीही वर्ष जाऊ द्या तेवढाच आनंद राहणार आहे. जेवढा मला पहिल्या वर्षी झालतात त्याच्यापेक्षा उलट जास्त आनंद मला म्हणायला लागेल या वर्षीही झाला आहे. उद्या विठुरायांची पालखी अकलूज शहरामध्ये दाखवली, काय विठुरायाला सांगायचं? विठुरायांना फक्त एवढंच सांगेल की आपलं बळीराजा, आपले शेतकरी सुखी राहावं, सगळ्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी यावी, सगळे आनंदी राहावे एवढीच माझी त्यांना माझी ही असेल. नक्कीच बळीराजा सुखी राहू द्या, सर्वांना सुखी समाधान तेवढीच मागणी विठुराया चरणी असेल अशी भावना त्यांनी व्यक्त केली. सचिन धुमाळ, LS मराठी, अकलूज, पुणे.